आज सोशल मीडियावर तुम्हाला अशा हजारो लाखो रील दिसतील की ज्या पती पत्नीवर बनतात. म्हणजे पती पत्नीला एकमेकाचा वीट आलेला अशा प्रकारच्या रील व्हायरल होतात. पण हे कशामुळे घडतं हो? मी तुम्हाला थोडक्यात त्याचं कारण सांगतो. बघा, लग्नाच्या अगोदर जे लोक 5-5 तास एका फोनवर बोलत असतात, जिथे चित्रही समोर नसतं एकमेकाचं, तरीही त्यांना एक प्रकारचं स्वाभाविक आकर्षण असतं आणि ते स्वाभाविक आहे. मग त्यावेळी काय असतं हो? तर बघा, म्हणतात ना, एका घरात भांड्याला भांडं लागलं की ते वाजणारच. म्हणजे काय असतं हो? अतिपरिचयात अवज्ञा सुरू होतात. बघा, लग्नाच्या आधी ते जवळ नसतात, तर एकमेकांचं ॲक्टिंग लाईफ चालते. ॲक्टिंग, मी ज्यावेळेस भेटायला जाणार तर मी सुंदर दिसले पाहिजे, मग तो भेटायला जाणार मी हँडसम दिसलो पाहिजे. म्हणजे एक प्रकारे दुर्गुण लपवतात आणि बाहेरचे गुण दाखवतात आणि बाहेरील गुण आपण पाहून आकर्षित होतो. पण महत्त्वाचं काय आहे, जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांनाही आपण स्वीकार केलं तर खरं त्याच्यामध्ये प्रेम दिसेल. कळलं? आता काय होतं, लग्न झाल्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, फार तर 6 वर्ष, 10 नाही, चांगलं चालतं. त्याच्यानंतर खटपट 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 त्या रिलेशनशिपमध्ये, त्यांच्या संबंधामध्ये दिसायला लागते. का माहिती आहे का? अज्ञान. कारण त्यांना काय वाटतं, अरे जी चमचमीत आणि एकदम चांगली लाईफस्टाईल होती, अगोदरचे संबंध होते ना सुरुवातीचे, ती नेहमीसाठी राहिले पाहिजे. तर ही सर्वात मोठी चूक आहे त्यांची आणि अशा भ्रमात राहू नये. जसं आपण दिवस पुढे पुढे जातात ते दुर्गुण दिसायला लागतात. आपण बघा, दूर असलेला पाहुणा आपल्यासाठी चांगला असतो, पण जवळ आला ना, 1 दिवस राहू द्या, 8 दिवस राहू द्या, महिनाभर राहिले की वाटतं कधी जातो बाबा हा. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, दुर्गुण दिसायला लागतात. आणि गुणांवर तर सर्वच प्रेम करतात, दुर्गुणावरही प्रेम करायला शिका. कारण लग्न अशा प्रकारची एक गाडी आहे की ज्या गाडीला रिव्हर्स गिअर नसतो. म्हणजे आता आवडली नाही बाबा सोडली, आवडला नाही बाबा सोडला. तर हे काही कॉन्ट्रॅक्ट व्यापार गिपार नाही आहे, विवाह आहे. तर यामध्ये सहन करत पुढे चालायचं असतं, यामध्ये स्वीकार करत पुढे चालायचं असतं, यामध्ये शहाणपण आणणं आवश्यक असतं आणि कर्तव्य निभवायचं आहे, फसायचं नाही आहे, है ना. कर्तव्य निभवण्यात आणि फसण्यात फरक असतो. तर थोडक्यात एवढंच की आपण गुणापेक्षा दुर्गुणावर जास्त लक्ष केंद्रित करतो. मग त्यावेळेला आपल्या संबंधामध्ये कडूपणा येतो. गोडपणा आणण्यासाठी एकमेकाला समजून पुढे चालायचं असतं. त्यावेळी आपला संसार चांगला होतो, गोड होतो, आनंदी राहतो. आणि याच्यात काय होतं, प्रत्येक जण काय परफेक्ट नाही आहे, प्रत्येकात दुर्गुण असतात. तर दुर्गुणांवर झाकण टाकणे आणि पुढे चालणे, त्याच वेळी आपला घर संसार चांगला चालेल. भगवंताचं नाम घेत चाललं तर अतिशय उत्तम.